नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनेल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझा पण आज उपवास आहे, सुतक जरी आहे आम्हाला अजून आज उद्यापर्यंत, मग परवा देवपूजा करेन मी. तर फक्त मी आज मग उपवास धरलेला आहे, पूजा काही करता येणार नाही. तर चला मग मी आता साबुदाणे बनवले तुम्हाला दाखवते. इथं टिफिनला दिशूला पण साबुदाणे दिले, आता मी थोडेसे खाऊन घेते. साबुदाणे खाते, थोडे नाश्ता करते आणि पटकन निघते. आज वीकली माझी तयारी झालेली आहे. चला मग. दरवर्षीप्रमाणे आजही आमच्या शाळेमध्ये ह्या वर्षीचा नागपंचमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि सर्व मुली इतके एन्जॉय करत होते ना, अक्षरशः सर्वजण शिक्षक ज्या टीचर्स नाचल्या त्या मुलांसोबत खूप एन्जॉय केला. तर इतकं छान मुलांना सर्वजण एन्जॉय करत होते.
तर जस्ट मी स्कूलमधून आले आणि तुम्ही पाहिलंच नागपंचमीचा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये मस्त छान साजरी केला गेला. आणि चला आता मला ना ऑनलाईन भाजी पण मागवायची आहे, तर मी ऑनलाईन भाजीमध्ये काय काय मागवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग. तर ना पाऊस खूप चालू आहे आणि बाहेर जायचा इतका कंटाळा झाला मला ना. कांदे मेन लागत होते, कांदे संपले होते. तर मग मी ऑनलाईन वस्तू मागवल्या का, तर काय काय ऑनलाईनमध्ये मागवलं. म्हटलं चला बाहेर जायचं यायचं कंटाळा आलेला, मग म्हटलं मागवून घेऊ. तर मग मी मागवलेला आहे ऑनलाईनमध्ये कढीपत्ता हा किती रुपयाचा आहे? 9 रुपयाचा, 9 रुपीज. त्याच्यानंतर मागवले मी 12 रुपीज, 12 रुपयाची हे कोथिंबीर आहे. तर ठीक आहे, बाहेर जाण्यापेक्षा नाही का. त्याच्यानंतर हा कोबीचा गड्डा मागवलेला आहे, हा आहे 20 रुपयाचा. 20 मोठा आहे ना. आणि कांदे 35चे, अर्धाच तेल होते, पण ठीक आहे आता सध्या पुरतं काम चालेल माझं. त्याच्यानंतर मग मी लिंबू मागवून घेतले. तर लिंबू पण मागवलेले आहे. हे होते कितीचे होते लिंबू? 15 का काहीतरी होते. तर ठीक आहे, चांगले आहे. तर हे सर्व ना किती 94चं आहे इतकं सामान. तर इतकं मी मागवून घेतलेलं आहे. आणि आता पटकन काहीतरी बनवते. आणि आज पण मी झेप्टोवरूनच मागवलेलं आहे. चला मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि बोलते. तर आज मी ना ऑनलाईन भाजी मागवलेली होती, तर ती मस्त फ्रेश आलेली होते, कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता आणि मला मार्केटमध्ये जाताच आलं नसतं. तर मग भाजीला पण काही नव्हतं, कांदे पण नव्हते ना. तर मग मला मागवावं लागलं, कांदे मागवले. त्याच्यानंतर मग पत्ताकोबी, आणि खूप स्वस्तात फक्त हा 94चा भाजीपाला आहे. तर बस एवढं जेवढं लागत होतं ना मी तेवढंच मागवलं. आता पटापट हे सर्व ठेवून घेणार आहे. आणि खरोखर खूप स्वस्त पडला. जो हे पत्ताकोबीचा गड्डा आहे ना, तो फक्त 20 रुपयाला होता. तर खूप फ्रेश पण होता. आणि खरंच तुम्ही पाहू शकता, अगदी काहीच नाही, कीडसारखं नाही, काय नाही, एकदम छान होता. असं आपण गेल्यावर पाहून बिवून घेतो, पण असं ऑनलाईन पण मागवून तुम्ही जर मागवलं ना तर खरंच फ्रेश येतो. आणि कढीपत्तासुद्धा इतका फ्रेश होता ना. 9 रुपयाचा हा होता, बराचसा आला होता. त्याच्यानंतर लिंबू 12 रुपयाचे होते, ते 6 लिंबू होते, 4 लिंबू होते. छान होते, मस्त सर्व 4-5 होते. तर मी सर्व हा भाजीपाला आता ठेवून घेते पटापट. आणि मग स्वयंपाकाची तयारी पण करायची आहे मला. तर मी ना ह्या डब्यामध्ये ठेवून घेणार आहे. खरं जर तुम्हाला आहे ना लिंबू 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने जर ठेवायचे असतील ना, तर खरोखर तुम्ही ह्या डब्यामध्ये असं भरून ठेवा, स्टोअर करा. मी हे गावावरून आणलेले होते ते लिंबू, तुम्ही मेचे व्हिडिओ माझे पाहिले असतील, तर मी खूप सारे लिंबू आणले होते गावावरून. शेतामध्ये गेलो होतो आम्ही. तर ते लिंबूमधला एक लिंबू हा शेवटचा उरलेला आहे, आणि मी ह्या कंटेनरमध्ये ठेवत असते. आणि खूप दिवस मला हे लिंबू जातात, खूप. अगदी आता मेमध्ये आणले होते, तर आता म्हणजे 2 महिने बरोबर गेले हे लिंबू मला. आणि आता मी विकतचे आणते. तर खरोखर तुम्ही पण असं ना खूप दिवस लिंबू टिकवू शकता. तर असं प्लास्टिकचं कंटेनर वापरा त्याच्यासाठी. तर तुमचे पण लिंबू 2-2, 3-3 महिने राहतील स्टोअर. तर इथं पाहू शकता मी ह्या डब्यामध्ये परत स्टोअर करून ठेवलेले आहे. आणि आता हा सर्व भाजीपाला मी पटापट फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. मला काय काय लागतं ते पटकन कट करते. आणि कोथिंबीरसुद्धा खूप छान आलेली आहे, ती पण मग कशी ठेवायची, तर टिश्यू पेपरमध्ये रॅप करायची, जेणेकरून त्याच्यातलं ना जे पाणी असतं ना ते ॲब्झॉर्ब होतं, टिश्यू पेपरला लागतं, म्हणजे जेणेकरून आपली कोथिंबीर ड्राय राहते आणि ती सडत नाही. जर आपण अशीच ठेवली ना पिशवीमध्ये किंवा डब्यात, तर ती सडते, काळी पडते. तर त्याच्यामध्ये ना नेहमी टिश्यू पेपरचा वापर करत जा. तर मी नेहमी तसंच करते, म्हणजे त्यात सुकली तरी ती सडत नाही, ड्राय असते एकदम. त्याच्यामध्ये ना टिश्यू पेपर त्याच्यातलं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं. तर अशा प्रकारे मी नेहमी ठेवत असते. लिंबू, कढीपत्ता, परत कोथिंबीर, ह्या गोष्टी आपण अशा व्यवस्थित ठेवल्या ना, आपल्याला लागणाऱ्या वस्तू. आणि मिरचीचे सुद्धा तुम्ही काय करा, देठ असतात ना ते काढून फ्रीजमध्ये ठेवत जा, जेणेकरून देठ लवकर सडतं, खराब होतं, त्यामुळे आपले मिरच्या लवकर खराब होतात. आणि अशा प्रकारे ह्या 2-3 टिप्स तुम्ही फॉलो करा, जे आपल्याला लागतं. कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू,
मिरची ह्या नेहमीच्या रोज जेवणामध्ये स्वयंपाकात आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहे. त्या अशा तुम्ही जर ठेवल्या ना तर त्या सडत नाही, खराब होत नाही. आपण जोपर्यंत आपल्याकडनं संपत नाही तोपर्यंत व्यवस्थित राहता, म्हणजे आपल्याला खूप दिवस पण जातात. तर मी अशा प्रकारेच ह्या गोष्टी ठेवत असते आणि तुम्हीसुद्धा ठेवून बघा, जेणेकरून तुमचा पण भाजीपाला अगदी फ्रेश राहील. आणि मी पटापट आता चला मी पटकन फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर मी स्वयंपाकाची तयारी केली आहे. तर स्वयंपाकामध्ये पिठलं, भाकर आणि भात, लोणचं, पापड असं असणार आहे. तर माझं भात आणि पिठलं झालंय, तुम्हाला दाखवते. छान पिठलं होते. पूर्ण स्वयंपाक झाला ना, मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक दाखवेन. चला तर मी पटापट स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर अशा प्रकारे मस्त इथलं पिठलं, भात आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरी बनवल्या आहे. पापडसुद्धा आहे, लोणचं. तर असं मी ताट बनवलेलं आहे मस्त. चला मग जेवण करतो.